अलीकडे जगाला खालून आणून किल्ला बांधायचा 2 वर्षात शक्य नाही आहे की नाही. त्यामुळे नियोजन असं केलं, डोंगराची पाहणी करून या डोंगराला काळापाषाण असल्यामुळे इथून डोंगर खोदायला सुरुवात केली. हा डोंगर पूर्ण खोदल्यानंतर खाली जो खंडक लागला, जिवंत झरा लागला, त्या काळामध्ये राजास 2 फायदे झाले. तटबंदी बांधायला दगड मिळवला, तेवढे उंचावरती पाणी पावसाळ्यामध्ये पूर्ण भरतं. किल्ल्यामध्ये 4 तलाव बांधून घेतला. आमच्या किल्ल्यामध्ये 2 आहे, वर बाली किल्ल्यामध्ये 2. 12 महिने पाणी, सैनिक लोकांना पाणी, खाण्यापिण्याकरता अन्नधान्य, फायर करण्याकरता दारुगोळा, असा 3 वस्तूचा स्टॉक जो पूर्णरित्या किल्ल्यामध्ये केलेला असायचा. कारण खालील शत्रूंनी केलेला त्या 3 वस्तू आतमध्ये सक्षम असतील, खाली जायची गरज आपको गढ़ के नीचे देखने को लेकिन ये बने क्या 12 महिने पाणी. पण आता पाण्याची पातळी पूर्ण संपत आलेली आहे. आता हे जूनच्या अगोदर 15 जूनच्या अगोदर सगळं स्वच्छ करतात. स्वच्छ केल्यावर पाणी वरपर्यंत मिळतं. 15 वर्षे स्वच्छ करावं लागतं. बॉटल काही टाकतात, माकडं पण खातात. त्यामुळे याचा वापर स्थानिक लोक काय करत नाही.